वर्ष टीव्हीवर पण त्यांचीच हवा होती. कळलं तुम्ही कोणाबद्दल बोलते? नाही कळलं? नाही मला कळलेलंच आहे. आपल्याला माहिती आहे कोण येणार, त्यांना कळलंय का? तुम्हाला कळलं का कोण येणार आहे ते? नाही मला वाटतं तुम्हाला समजले का? बरं थोडं समजून सांगतो. कुणाला अंदाज आलाय काय होणार आहे आता? बोल बोल. बहुतेक म्हणतात हवा येऊ बहुतेक. नाही जरा गरम होत आहे नाही का? हवा येऊ द्या म्हणताय. हवा येऊ द्या झालं आता. त्याच्यानंतर काय आलं? निलेश साबळे काय म्हणतात? हसताय ना? असायलाच पाहिजे. हसताय ना? हो चालेल त्यांचा कार्यक्रम? नाही मला नाही वाटत. नाही चालणार. जाऊ दे, दुसरा पुरस्कार सोडला. चालेल का कार्यक्रम? हो यांना पाहिजे. मग तुम्ही डोळे जाता. तुम्हाला चालेल? फॅन्टॅस्टिक. पण मग तो कार्यक्रम जो आहे तो करण्यासाठी एक 2-3 मिनिटांचा अवधी इथे जाणार आहे या तयारीसाठी. तोपर्यंत आपण काय करूया? चल तोपर्यंत काय करूया मी तुला सांगते. आपला पाणी फाउंडेशनचा हा जो कार्यक्रम आहे की नाही, दरवर्षी आपण जसं तू मगाशी म्हणालास, इथे फक्त आल्यानंतर इतकं बरं वाटतं ना. आणि इतक्या जणांच्या इतक्या प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने फळाला येतात. तर त्यावरची एक छोटीशी कविता तुम्हाला सगळ्यांना ऐकवते. ठीक आहे? मी लिहिलेली, स्वतः केलेली मी केलेली कविता. बघा ती कवितेचा कार्यक्रम करते. तिकीट काढून जावं लागतं आपल्याला. मोफत ऐकायला मिळणार आहे आज कविता. पण बघा इथे आल्यानंतर काय वाटत असतं नेमकं, की सरो एकटेपणा येऊ दे प्रार्थनेतली प्रसन्नता. सर्व एकटेपणा येऊ दे प्रार्थनेतली प्रसन्नता. कारण एकट्यानं काहीच होत नाही. इथे सगळे जण एकत्र येतात तेव्हा एक नवीन काहीतरी जमिनीतून बाहेर येते ना. सरो एकटेपणा येऊ दे प्रार्थनेतली प्रसन्नता. तगमगणाऱ्या आयुष्याला जरा मिळू दे निवांतता. आपुलकीचा हात असावा आतून हरलेल्यांसाठी. पाणी फाउंडेशनने काय केलं? आपुलकीचा हात असावा आतून हरलेल्यांसाठी आणि मायेचा घास असावा थकलेल्या कोणासाठी. आणि मायेचा घास असावा थकलेल्या कोणासाठी. विझलेल्यांची पणती व्हावे एकाकी दिन मावळता. विझलेल्यांची पणती व्हावे एकाकी पण मावळता. तगमगणाऱ्या आयुष्याला जरा मिळू दे निवांतता. भाव असावा इतका प्रेमळ. भाव असावा